2.5-3 किलोमीटर वरून पाणी आणायचं. डोक्यावर 2-2 अंडे घेऊन परत पाणी मिळतं का नाही त्याच्यामुळे 3 वाजेपासूनच बाया उठायच्या. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण ना जो महाराष्ट्रात 1972चा दुष्काळ पडला होता ना त्याविषयी आपण जाणून घेणार होतो. महाराष्ट्राने अनेक दुष्काळ झेलला, अनेक काळ झेलला, पण 1972 सारखा काळ होणे नाही. तर या आपल्या मागे जे वृद्ध बसले, ज्या महिला बसले ना, त्यांच्याकडून जाणून घेणार आहे आपण का जो 1972चा काळ होता तो कसा होता, त्यांचा संघर्ष काय होता त्यावेळेचा. आज जवळजवळ 54 वर्ष उलटून गेले त्या दिवसाला. तर आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून पूर्णपणे कसा होता तो का. तर चला. तर सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार करतो. तुमचं परिचय द्या बरं, थोडक्यात तुमचं नाव सांगा बरं. वत्सला बबन जाधव, जिजाबाई चंद्रभान जाधव, सखूबाई अर्जुन जाधव, राजूबाई भगवंत जाधव. तर आजींनो मला सांगा, जो 1972चा काळ होता तो कसा होता बुवा, त्यावेळेस तुम्ही कुठं होती, तुमच्या आयुष्यात म्हणजे काय संघर्ष झाला नाही का, तुम्हाला पाणी कुठून आणायला लागलं, काय करायला लागलं, थोडक्यात माहिती सांगा बरं तुम्ही. आता 1972 मध्येच माझं लग्न झालं. हा, आणि तेव्हा वराड बैलगाडीने यायची. पांडुर्लीपासून इथपर्यंत व्यवस्था मुक्काम व्हायचा ना, म्हणजे मुक्काम आमचा झाला बा एका ठिकाणी असं. आणि तिकडून गाडी तिकडं बसून आलो ना, त्या गाडी सवय नव्हती आम्हाला एवढ्या दिवस काळाची. इकडं असं त्याच्या पाठणीचे कातडे असं गाव होतं. आणि इथं आल्यावर आपल्याला काय माहित नव्हतं, वर बंधाऱ्याच्या कामावर जायचं, दिवसभर माती व्हायची. सवय नसल्यामुळं, पण ते इलाज नसल्यामुळे ते करावंच लागायचं. लाल गहू आले का ते भरून काढायचे, त्याचा घाटा खायचा. म्हणजे हेच काम आम्ही जास्त बंधाऱ्यावर सुद्धा जाऊन ते घाटे आणायचे, ते खायचे, ते पाण्यात भिजून खायचे. कसे बी त्याला तेल नव्हतं, मीठ नव्हतं, काहीच नव्हतं. घाटे म्हणजे काय बोलू, गव्हाचे भरडा याचा, घाटा करतो ना आपण, शिरा असा याचा. पण त्याच्यामध्ये काहीच नव्हतं, मीठ मिरची नव्हती, नुसता गरम करायचा आणि खायचा. असं गहू 2 ठिकाणी वाट, हा पसरत होते. मिरची वाटून करायचं का भाजी. हा, पाणी लांबून पाणी आणायचं गुडीना, लांबून पाणी लांबून व्हायचं, कोणाच्या दळायचे. असं दोन्ही दुष्काळ होता 72 साली असं. हा, संध्याकाळी सकाळी पहाटेला उठलं म्हणजे मग दळणं दळायचे, तेव्हा खायचं, तेव्हा गिरणी नव्हतं. रात्रच पाण्याला जायचं, पहाटे पाण्याला गेलं तरच पाणी मिळत, दिवसभर गेलं तर पाणीच राहत नव्हतं आडाम. इतका दुष्काळ होता, एवढा मोठा दुष्काळ होता. का हो त्यावेळेस आपल्या काही विहिरींची संख्या लई कमी विहिरीच नव्हते, फक्त गावातच विहीर असायची. गावातच. मग तिच्यावर पाणी आणण्यासाठी काय म्हणजे लाईन नंबर लागायचे का प्रत्येकाने? नाही, जसे त्यानं वडून आणायचं, जेवढं मिळेल तेवढं वडून आणायचं. एवढं पाणी तेवढंच पूर्ण कुटुंब. परत जनावरांना तेच पाणी पाजायचं. विहीर किती लांब होती, तुम्हाला किती लांब जायला लागायचं विहिरीत? 3 किलोमीटर वरून पाणी आणायचं. डोक्यावर 2-2 अंडे घेऊन परत पाणी मिळतं का नाही त्याच्यामुळं 3 वाजेपासूनच बाया उठायच्या आणि पाणी व्हायचं, वडून आणायचं. त्यावेळेस आता जनावरांना पण पाणी नसेल, जनावरांना वडूनच आणायचं आणि वडूनच पाजायचं. मग कामाला जायचं. आता एवढं आवरायलाच पाहिजे काय गॅस बीस होते पार. आम्ही इकडे डाग्याला इकडे तिकडे गावऱ्यांना जायचं, तिथून गावऱ्या आणून स्वयंपाक, माती उपसायची. तेव्हा जास्त करून वरकिनीचेच काम होते. पर्यंत पाय पाय जायचं घाट चढून. त्यावेळेस रोजगार खूप कमी होता नाही का? कमी होता. तर मग असे म्हणजे सरकार काही स्कीम आणायचे तुम्हाला रोजगार? नाही, काहीच नव्हतं. पगारावरच द्यायचे, पगार कमी होते, हाजऱ्या लावायचे. 30 रुपये हप्ता, 30 रुपये एका हप्त्याला, 30 रुपये भेटायचे. 30 रुपये भेटायचे पूर्ण हप्ताभर काम करायचं. हा, मग हप्ता ते हप्ता 30 रुपयात तुमचा हप्ता निघायचा घरी निघतच नव्हतं, तसंच काढायचं. पावसाळ्याला 8 दिवस जायचं. ते बी जर नाही जास्त जर पडलं तर मग उद्या बिन त्यालाच कालवण खात.
किलोभर गुळ आणायचा एक्सपोर्टचा बिझनेस चालू केला तेव्हा साखरी नव्हते चहा दिला तर दिला नाही तर नाही दिला. आम्ही जर नाही आमच्याच्यानं दळणं जर झाले तर मग आम्हाला तीच बाजरीचा गाठा करून आणि तोच गाडगे राहते त्या गाडग्याचे गाठे घ्यायचे. बाई मग घाटा शिजून आणलं ना बाई मग कुत्र सुद्धा खाणार नाही आपण. कुत्र हागलं बोलायची म्हणजे तिची घाट होता म्हणजे खायला सुगट किळस यायची असं किळस व्हायचं. यायची. अहो, हा, काय पण पण मग पोटावर पण मग आता भुका खायलाच लागल्यावर लागायचं. खायलाच लागायचा ना तो खायला काम लागायचं. करायचं दिवसभर मातीचं हा, मग आपण खाते ना माणूस असं बरोबर. मग ते माती कामामध्ये आपाप गाठा असो ना तर काय असो पण तो खायलाच लागायचा ना. त्यावेळेस तुम्ही ते बांधारे घातले ते सगळे माती डॉक्टर व्हायचे असं. डोक्यावर व्हायचं. त्यावेळेस tractor माणसाने भरून काहीच द्यायचं नाही, डॉक्टर आणि नव्हते, बायाने गाढवे व्हायचं होते. गाडवांवरती माती व्हायची. हा गाडवांवर काही लोक व्हायचे. आमच्याकडे नव्हते बरं का गाडवा आम्ही डोक्यावर वाचो. पण कसं जेवढं कधी काम जास्त केलं ना तेवढे पैसे जास्त मिळते बराचसे काम होते हा, बऱ्याचशा मग ते आपण करीतच राहायचं पैसे जास्त मिळतील या हिशोबाना. बरोबर. बाजरी जर सोंगली ना ती बाजरी मग मोडायची आणि कुटायची. मग ती कुटायची आणि मग ते दाणे तयार करायचे मग दळायचं. आणि मग संध्याकाळी ते दळायचे आणि तेच खायचे काय ते आम्हाला म्हणजे जर एवढी नाही- परिस्थिती होती. नाही जर हे झाले ना ते ओल्ले जर असले तर तव्यावर बाजरी- भरून काढायचं. त्यावेळेस पाऊसच नव्हता शेती पाऊस. मात्र आपलीकडे झालेच नसते. नाही पाणी नव्हतंच आपल्याला फक्त बाजऱ्या व्हायचे बैलांचे मोटार दुसरं काहीच नाही मोठा बाजऱ्या राजा मोठा. आणि मागून ते हिरवड पेरायचे. आणि जरी पण मटकुळी. विहिरीत पाणी असलं तर त्याला काय तवा मोटरी नव्हतं म्हणजे नव्हतं. अरे कसं बाबा तुम्ही- मोठं मोठा मोठा मोठं माणसाने मोठं हाकायचे मोठं आणि बायाने पाणी भरायचे म्हणजे त्यावेळेची शेती होती ती पूर्ण निसर्गावर अवलंबून होती. हा, निसर्ग निसर्गावर. एक तर आपल्याकडे पूर्ण डोंगर भाग असल्यामुळे आपल्या काही नदी पाट बीट काही काहीच आहे. नाही काहीच काहीच नाही नव्हता, काहीच काहीच नाही नव्हता. पूर्ण निसर्गावर शेती आहे. पाऊस हा. झाला तरच आपलं पीक तरच चालतं. बरोबर. असं ऐकण्यात आलंय का आमच्या त्यावेळेस बऱ्याच लोकांनी जागजागीचे जे लोक होते त्यांनी बरेच गाव सोडून गेले बुवा पाण्याच्या ठिकाणी. हे खरं आहे का मग? खरंय गेले ना गेले हा, ना. गेले भरपूर ना, गेले काही ना. काही गेले. भरपूर मग गेले. आता नाशिक रोड इकडं तिकडं सगळे लोक आपल्या गावचे राहते लांब लांब गेले ना आपल्या पोटासाठी गावचे लांब लांब लोकं. गेले पण ना. मग आता मग आपले माणसं घरी होते येरी बारवा पुढे मग आता आपण पुढे जाणार होतो मग त्यांनी येरी खाण्याच्या आपण इकडे जे असलं ते करायचं. आणि आपल्या गावची जे म्हणजे तुमची जे पुरुष मंडळी होते मग ते रोजगारासाठी पुढे जात होते बुवा. ते लांब लांब गाव गाव दुसऱ्या जायचे. गावाला. दुसऱ्या गावाला येरी जायचे. बारवा खांदायचा. पळस नाशिक रोड हा. गाव लांब लांब जायचे. जायचे. सायकलीवर सायकलीवर जायचं. सायकलीवर माणसं जर गेले ना तर मग त्याने काय करायचं त्या 7 पाणीवर माणसांनी जायचं. तिकडे जायचं मुकामी आणि राहते. एक एक माणसांनी पाळी करायची भाकरी घ्यायला घरी यायचं मग त्यांनी भाकरी घेऊन जायचं मग तो गेला का त्याने आडवीसला जायचं मग दुसऱ्याने अशा पाळ्या बांधून गेलो पाळ्या पाळ्या राहते. म्हणजे एकदा जरा इथले पुरुष गेले मंडळी गेले एक एकाने भाकरी ते घ्यायला यायचं. 8-10 दिवस घरी येतच तिकडंच. नव्हते. नाही, तिकडंच नाही. राहायचे. 15 दिवसही राहायची तिकडंच विहिरींचे काम तिकडंच करायचे. विहिरीचे काम सगळं. तिले पाचशे भाकरी खाऊन तो 1972 तो कठीण काळ होता बुवा. तर त्याच्यामधला तुमचं एखादं नाही का आठवण सांगा बाबा काय होती बुवा तुम्ही काय केलं बुवा थोडक्यात असं त्या काळात एखादी आठवण काय आहे तुमच्या 16 वर्षाची होती आणि लग्न झाल्यावर इथं आलो हळद बिळद होतात मळ्यात आलो आम्ही मळ्यात आता आपल्याला कधी ते सरपणच व्हायची सवय नाही जेव्हा माझ्या डोक्यावर दिलं ना हळद उतरून मळ्यात आलो ते गंभीर दिलं माझ्या डोक्यावर ते एवढं वारं ते गंभीला असं इडून पार मी उडायची इतकं वारं कधीच गेलंच नाही ना डोक्यावर पण परिस्थिती जशी असते तशी वागावं लागत रात्रीचा आम्ही 3ला पाण्याला जातो तर दगडाच्या आडुशाला झोपायची. मी झोपत होते. मला पाहिलं याचं झाड नाही का आडे आडे झाडाजवळ बे वाटायचं ना डोंगर तिकून गुबडी खूप आणि लागायची. गुबडी खूप गागायच्या दळणे व्हायचे सारा गाव व्हायचा मग ते काय करायचे मग मी पाण्याला गेले का पहिली ऑर्डर पण आली पाणी पण नंतर परत order आली. हा तो हा त्याचं कारण काय? नांबा त्याला सगळ्यात नामाडोर आलं का सासूबाई उठून द्यायच्या जा पाण्याला रात्रीच तिकडं किती गुबड्या गुगू काय येऊ पण मग मला झोप आवरत नसं मग मी ना पाणी झालं का दगडाच्या आड झोपून घ्यायची. आजकालची जी पिढी बुवा हा. ती पाहते तुम्ही लय पाणी काय जपून नाही वापरते बुवा. नाही, ती नाही. नासधूस करते बुवा. आता त्या ना- पिढीला काय सांगशील बुवा त्या पाणी कसं जपून वापरायला पाहिजे एखादा काही संदेश द्यायचा बुवा. आता आम्ही आणत होतो 4 मैल्यावरून पाणी बरोबर आहे पण मग आताच्या पिढीला ते 4 मैल्याचं आवडत नाही ना सांगणं असं आहे ना
एवढं पाण्यामध्ये आम्ही एवढे भांडे धुवायचे, एवढे वर्ष भांडे पाणी वापरतो ते आम्हालाच माहिती. आम्हाला 2-2 दिवस 3-3 दिवस आंघोळही भेटत ना. तिथून आंघोळ जर केली तर धुणं कुठं धुवायचं असा प्रश्न होता ना तो. साबण तर ही कधीच माहिती नव्हती आमच्या कपड्यांना. आता किती निर्माण, किती पावडरी, किती साबणी. आता अंगाला साबण आहे. पहिली अंगाला साबण सुद्धा मिळत नव्हती. काही चिंता होती ती. असं आहे ना. महादुष्काळ होता बाबा हे गावामध्ये. सिन्नर तालुका म्हणल्यावर महादुष्काळ. लई दुष्काळ दुष्काळ. तुम्ही आता समजा 1972 ला 54 वर्ष उलटून गेले बुवा, त्याच्यानंतर कधी एवढा भयानक दुष्काळ पडला होता का? नाही पडला. अजिबात नाही, आठवतच नाही एवढा पडला. पडलाच नाही. त्यावरच सुचले दुष्काळ मोठा. लई सगळ्यात मोठा मोठा दुष्काळ, दुष्काळ लई होता. मोठा, सगळ्यात मोठा. दुष्काळ तेच. नवीन पोरांना काय संदेश द्याल बा असा? नवीन पोरांचा संदेश जरी आम्ही दिला तर आमचं ऐकू शकणार नाही. नाही पण काय द्याल बा असं? हे सांगू बुवा, पाणी जपून पाणी वापरा. जपून वापरा. भरपूर सांगू हा. आपण, पण पोरांनी ऐकायला ऐकायला पाहिजे ना. पाहिजे. पाण्याविषयीच नाही पण मग अजून बा असं खर्च कमी करा, जास्त खर्च करू मग नका, खर्च- पद्धतशीर राहा. असं लय बारी बारी कपडे वापरू नका, गरिबी नाथ धरा. आमचं पहिलं गरिबीच म्हाताऱ्या- नातं होतं. जुन्या अरे म्हाताऱ्यांचं एकच ऐका. आम्हाला पहिले एकच लुगडं होतं तर त्याला अर्धालेच होतं धुडीत होतो आम्ही. हा. जुन्या माणसाचं ऐकलं ते जुनं ते सोनं आहे, खरं होतं. असं नवीन पोरांनी नाच सुनायनी नाही ऐकती. आता कोणीच कोणाचं ऐकू शकत नाही. व्यवस्थित तर ऐका ना, सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे, हं. आज जर तुम्ही पाहिलं हं. तर जवळजवळ म्हणजे शेतकरी नाही का जमीन विकून शहरामध्ये सेटल होतोय. त्याविषयी तुमचं काय म्हणणं? तुमच्या पूर्वजांनी काय केलं? जमीन सांभाळून ठेवली. सांभाळून ठेवली. ते काय म्हणायचे, ते जमिनीला माता म्हणजे एक माता समजायची नाही का? हा. ही आपली देवी हा. बुवा, आमच्या पूर्वजांनी सांभाळून ठेवली बुवा. आताची पिढी काय करते? पैशासाठी लगेच विकून टाकली. विकून तुम्ही काय टाकली. सांगितलं बुवा त्यांना? आता आमचे पोट नाही भरले तरी आम्ही जमीन विकली, विसरल्याने. माती कामं केले, फार सिन्नर पर्यंत कामाला शेती गेलो. होत पहिले म्हणजे पण मग आम्ही मागोळीच होती. तेवढी का होईना, पण काय आम्ही करतो? कष्ट ठेवली करूनच जपून खाल्लं. बुवा. असं तसे आता इरून पुढच्या पर्यायाने सुद्धा तसंच करायला पाहिजे बा. जमीन काही झालं तरी विकायला नाही पाहिजे. शेतीत हीच आपण राहायचं नाही शेतीत ना. राहायला. नुसता पैसा रुपया आला ना लावायचं. भाऊ तर 4 आणे खर्च 12 आणे मग मांग पडली पाहिजे. असं तरच माणूस मोर ढळतं. नाही तर मग ते काय चालेल. मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही शेवटची संघर्षाची पिढी. तुम्ही आता कॅमेरा चालू केला, तुम्ही नोटीस केला असेल तर प्रत्येकाच्या डोक्यावरती पदर आहे आज. हा फरक आहे जुन्या पिढीत नव्या पिढीमध्ये. काहीतरी तुम्हाला यांच्याकडून शिकायला भेटलं. घ्या, दिवस नाही. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता जो 1972चा काळ होता तो कसा होता भाऊ असं. आणि या सगळ्या जे वृद्ध आहे आपले, यांनी आपल्याला व्यवस्थित सगळं प्रॉपर मध्ये सांगितलं, माहिती दिली. पाण्याविषयी त्यांनी महत्व आपल्याला समजून दिलंय का ते किती लांब पाणी आणायला जायचे. 4-4 मिल म्हणजे 10-10 किलोमीटर वरून पाणी आणायला जायचे. आणि आजकाल आपल्या पोरांना तुम्ही पाहिलंय, बटन दाबलं मोटर चाललं की पाणी येते. आपण खूप पाण्याचा नाश करतोय, तर आपण ते पाणी जपून वापरलं पाहिजे. आणि ह्या पिढीचा आपण एक म्हणजे आदर्श घेतला पाहिजे नाही का. मित्रांनो, तुम्ही बघू शकता का हा तो जो जुना काळ होता त्यावेळेस ते 30 रुपयामध्ये 8 दिवस काम करत होते. आणि आज आपल्या लोकांना 1000 रुपये 10,000 रुपये हे रोज भेटून सुगट व्यवस्थित ते राहते नाही. पूर्वी यांनी ना शेत जमिनीचा विषय असा आहे का, यांच्याकडे पैसे नव्हते त्यावेळेस, खूप कठीण काळ होता, तरी यांनी जमिनी विकल्या नाही. पूर्णपणे जमिनी सांभाळून ठेवल्या. जरी जमीन पिकली नाही तरी ती आपली मायभूमी म्हणून त्या जमिनीला कधीच नाव नाही ठेवलं. कधीच त्यांनी ती जमीन विकली नाही. आणि ती आजपर्यंत त्यांनी सांभाळली, ती पुढच्या पिढीला दिली. आणि आजकालची पिढी इतकी हे झाली का पिढी लगेच पैशांसाठी लगेच विकून आणि मोकळे होऊन आणि सिटीमध्ये जात्या. तर तुम्हाला विनंती, जेवढे शेतकरी बांधव हा व्हिडिओ बघशाल त्यांना विनंती का आपली शेत ते विकू नका. आपली मायभूमी ती आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांभाळण्यासाठी दिली ती फक्त. आणि आपण सुगट ती सांभाळावं प्रॉपर मध्ये, कोणाला विकू नये. व्यवस्थित त्याचा सांभाळ करून आपले जे पुढची जी पिढी येणार आहे त्यांना ती द्यावं तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल. धन्यवाद.